नमस्कार मंडळी, तुम्ही कधी केळीच्या पानावर पाटोळ्या खाल्ल्या का? नसन खाल्ल्या, 100% नसन खाल्ल्या. चला तर मी आज बनवून दाखवतो तुम्हाला केळीच्या पानावर पाटोळ्या आणि रस्सा. आणि हा पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल कसं बनवायचं, कशी स्टेप आहे. त्यासाठी आपण ओले खोबरे घेऊया. 2 वाट्या बेसन पीठ घेतलं आपण, त्यामध्ये मीठ टाकून घेऊया. थोडेसे जिरे टाकू, थोडीशी हळद टाकू. हे चांगलं मळून घेऊया आपण. आता अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलं. आता बेसन पीठ, याची जाडसर अशी पोळी तयार करून घेऊ आपण. अशा प्रकारे यावर आता घरचा मसाला टाकून घेऊ. यावर खोबरं किसून घेऊ. आता ओलं खोबरं अशा प्रकारे आपण खोबरं किसून टाकलंय. आता याच्यावर कोथिंबीर टाकूया. अशा प्रकारे आपण कोथिंबीर टाकून घेतली आहे. केळीचे पान घेतले आपण, आता स्वच्छ धुवून त्याच्यावर थोडंसं तेल लावून घेऊया. याचा आता आपण रोल करून घेऊया. आता तो रोल आपण केळीच्या पानावर ठेवून घेऊया आणि केळीचे पान एकदम फोल्ड करून घेऊ. त्याला आता दोऱ्याच्या साहाय्याने असे बांधून घेऊया आणि त्याला उकडायला टाकूया आपण. आता चूल पेटली. आता आपण त्याच्यावर कढई ठेवू. कढईमध्ये आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे. कढईमध्ये आपण वडी उकडायला टाकली. आता रस्स्यासाठी आता आपण वाटण काढून घेऊया. मसाला भाजून घेऊ. ओलं खोबरं आहे. ओलं खोबरं चांगल्या प्रकारे भाजून घेतलं आपण. मिरची, अद्रक, लसूण चांगल्या प्रकारे भाजून घेऊया. आता आपण चुलीमध्ये 2 कांदे भाजून घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि आता हे चांगलं वाटण काढून घेऊया आपण. मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटण काढून घेतले आपण. आपली पाटोळी आता उकडून झाली आहे. आता रस्सा बनवायला घेऊया आपण. कढई ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ. त्यामध्ये आपण हळद, धना पावडर, लाल तिखट आणि गरम मसाला टाकून घेऊया. वाटण टाकून घेऊया. आता आपण मसाला चांगला परतून घेऊ, तेल सुटेपर्यंत चांगला. चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. यामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊ. रस्सा थोडासा पातळच ठेवायचा आहे आपल्याला. आता वडी खोलून घेऊया आपण. आणि इतका छान वास आला याचा की एकदम भारी. तुम्ही नक्की ट्राय करा घरी, एकदम छान. अशा प्रकारे आपण कट करून घेतलं आहे आणि हे तुम्ही घरी नक्की ट्राय करा, कारण याला सगळे घरातलंच सामान लागतं, बाहेरून आणण्याची काहीच गरज नाही आहे. केळीच्या पानामुळे इतका भारी स्वाद येतो याला की तुम्ही नक्की ट्राय करा. आपला रस्सा पण रेडी झाला आहे. बघा किती छान तरी आली त्याला. हे बघा, तयार झाली आपली पाटवडी. एकदम छान वास येतोय. तुम्ही घरी नक्की ट्राय करा.